आकाशवाणी मुंबई केंद्र स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रम. निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. रसिका हो, नमस्कार. रसिका हो, आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज आपण आपला 78वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. हर घर तिरंगा मोहिमेच्या माध्यमातून आपली शान आणि मान असलेला तिरंगा घरोघरी फडकतोय. रसिका हो, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दिवस आपण आपले राष्ट्रीय सण म्हणून साजरे करतो. आणि आपल्या देशाची भौगोलिक रचना पाहता आपलं द्वीपकल्प म्हणजे तीनही बाजूंनी लाभलेला समुद्र आणि वरच्या दिशेनं तीनही बाजूंनी वेढलेला इतर देशांचा भूप्रदेश, मग तो चीन असो, पाकिस्तान असो, बांगलादेश, तिबेट हे देश असोत. त्यामुळे आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आपल्या तीनही तलांना सर्व शक्तीनिशी सदैव सज्ज राहावं लागतं. त्यामुळेच आपण सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहोत आणि राहतो. आता यामध्ये स्वातंत्र्यपूर्व भारत आणि स्वातंत्र्योत्तर भारत असं जर आपण पाहायला गेलो तर स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी, क्रांतिकारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, तुरुंगवास भोगला. तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक सैनिकांनी, जवानांनी आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी प्रसंगी आपले प्राणही पणाला लावले. आणि 1947 नंतर जी काही महत्वाची 3 युद्ध झाली ती म्हणजे 1962चं भारत चीन, 1965चं भारत पाक आणि 71चं पुन्हा भारत पाक, ज्यात बांगलादेशाची निर्मिती झाली. आणि यातल्या 2 युद्धांमध्ये म्हणजे 1965 आणि 1971 मध्ये ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता ते म्हणजे निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर. लष्कराच्या आपल्या 36 वर्षांच्या सेवेमध्ये त्यांना भारताच्या सर्व सीमांवर काम करण्याची संधी मिळाली. अनेक मोहिमांचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि निवृत्तीनंतरही म्हणजेच आता या वयात सुद्धा ते कार्यरत आहेत. निवृत्तीनंतर ते आपल्याला त्यांच्या विविध पुस्तकांच्या तसंच वृत्तपत्रांमधल्या सदरांच्या माध्यमातून सतत भेटत राहिलेत. त्याचबरोबर होरायझन, SIP या संस्थांच्या माध्यमातूनही ते आजही कार्यरत आहेत. आणि आज या विशेष कार्यक्रमात निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर आपल्या स्टुडिओत आपल्या भेटीसाठी आलेले. आज त्यांच्याकडून आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवरच्या हकीकती तसंच त्यांचं आत्ताचं कार्य याविषयी जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. आपलं आमच्या आजच्या या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्यालाही सर्व श्रोत्यांना माझ्याही शुभेच्छा. आपण आता अमृत काळात आहोत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार करता आपल्याला याविषयी काय वाटतं? आपल्या संरक्षण सज्जतेविषयी काय सांगाल? सध्याची परिस्थिती तुम्ही म्हणाल तर मी ती नो वॉर नो पीस याला ज्या म्हणतात ना शांतता आहे ना युद्ध आहे अशी म्हणेन. तुम्ही म्हटलं आपण 2-3 युद्ध केली त्यापैकी 2 युद्धात आपला विजय झाला आणि एका युद्धात पराभव झाला 62चा. 71चं युद्ध झाल्यानंतर पाकिस्ताननं एक नवीन रणनीती अवलंबली आणि त्यांनी असं ठरवलं की भारताशी आपण 2 युद्ध केलेली आहेत. किंबहुना भारताची तुम्ही म्हटला आपण 4 युद्ध केलेली आहेत, 47, 62, 65 आणि 71. तर या पाकिस्तान बरोबर केलेल्या 3 युद्धात आपला निश्चित विजय झाला, पण खरा ज्याला पूर्ण विजय म्हणतात तो 71 साली झाला. बरं. 71 नंतर पाकिस्ताननं ठरवलं की भारताची जी प्रचंड सेना आहे आणि त्यांचं सेना नेतृत्व आहे याला आपण पराजित करू शकत नाही. बरं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण युद्ध न करता किंवा मागच्या दाराने युद्ध करून भारतावर विजय मिळाला पाहिजे. यालाच लो इंटेन्सिटी कॉन्फ्लिक्ट असं नाव आहे. बरं. म्हणजे आपला जो प्रतिस्पर्धी मी शत्रू म्हणत नाही, आपला प्रतिस्पर्धी जो असतो त्याच्या आतल्या गोटात जाऊन त्याच्याशी युद्ध करायचं, त्याच्या सैनिकांशी युद्ध करायचं नाही, परंतु सॉफ्ट टार्गेट्स जे मृदू लक्ष्य आहेत त्यांना अशा प्रकारे त्रस्त करून, ज्याला भुट्टो म्हणतात, भारताला आम्ही 1000 जखमांनी युद्ध करणार आहे. वी विल किल इंडिया विथ 1000 कट्स. मी त्याच ह्याच्यावर हे छुपयुद्ध आहे. हे छुपयुद्ध पाकिस्ताननं करायचं ठरवलं आणि छुपयुद्ध जे आहे हे किंबहुना कुठल्याही दुर्बल राष्ट्राचं सबल राष्ट्राशी सामना देण्याचं एकच अशा प्रकारे युद्ध आहे आणि ते पाकिस्तान अवलंबलं आहे. आणि 71 पासून मला असं म्हणता येईल की 71 ते 94 पर्यंत ते जवळजवळ या युद्धात
यशस्वी झाले. त्यांनी बरंच त्याच्यात यश. त्यानंतर हळूहळू त्यांचा पराभव होत गेला किंवा त्यांच्यावर नियंत्रण होत गेलं. आणि 5 ऑगस्ट 2019 हा मोठा महत्वाचा दिवस आहे, ज्याला पाणलोट दिवस म्हणता येईल. ज्या वेळेला आपण, तुम्हाला ठाऊक आहे की 370 कलम हे सगळं छुपवद्याच्या मागं होतं, ते आपण रद्द केलं. आणि त्यानंतर मात्र फरक झालेला आहे. तर तुम्ही आता जेव्हा म्हणता की सध्याची परिस्थिती कशी आहे, तेव्हा मी आशादायक म्हणणार नाही, पण निराशादायकही नाही आहे. सांगायचं म्हणजे चीननं 2020 पुन्हा त्यांची जी लडाख सीमा होती ती जागृत केली. ईस्टर्न लडाख म्हणजे पूर्व लडाख ती जागृत केली. त्यामुळे चीनबरोबर आपण पुन्हा चालू झालं. पाकिस्तान जवळजवळ आता खच्ची झालेला आहे, केवळ युद्धामुळे नाही, पण त्याच्या बाकी आणि मुख्य म्हणजे त्याच्या अर्थपरिस्थिती आणि त्याच्या राजकारणी परिस्थिती खच्चरला आहे. त्यामुळं आणि आता बांगलादेश, तुम्हाला ठाऊक आहे 8 दिवसापूर्वी थोडीशी एक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा काय फरक होईल, त्याच्यामुळं आपल्याला एक नवीन सीमा आपल्याला मॅन करावी लागेल का, हे आता पाहायचं आहे. त्यामुळं सध्याची परिस्थिती ही मला असं म्हणायचं आहे की चिंताजनक नाही आहे. आणि हे निश्चित सांगेन की भारतीय सैन्य दलाने संपूर्ण नियंत्रण केलेलं आहे आणि ते ज्याला परिस्थिती त्यांच्यात पूर्णपणे काबू आता आहे. म्हणजे कुठल्याही परिस्थितीला आपण योग्यरित्या तोंड देऊ शकतो. तर बरोबर आहे. पण आता आपण सुरुवात करूया तुमच्या सैन्यातल्या प्रवेशापासूनची. सर, आपण मूळचे कोल्हापूरचे आणि कोल्हापूर म्हटलं तर रांगड्या मल्लांची मराठमोळी भूमी आणि भारतीय लष्करात आपण 36 वर्ष सेवा बजावलेली आहे. भारतीय सैन्यात आपला प्रवेश नेमका कसा झाला? आपल्याला का जावंसं वाटलं? का घरातलं कोणी होतं आपलं आधी सैन्यात? मी कोल्हापूरचा एका बाळबोध कुटुंबातला. माझा मोठा भाऊ हा खरोखरच मोठं आव्हान घेऊन सैन्य दलात गेला 1957 साली आणि त्याचा आदर्श माझ्यासमोर होता. परंतु मी काही, तुम्ही जो रांगडा शब्द वापरला, तुम्ही असं काही रांगडा तरुण नव्हतो. मी एक साधा अत्यंत नीट अभ्यास करणारा, कुठंतरी इंजिनियर किंवा डॉक्टर होणारा असा मध्यम कुटुंबातल्या महत्वाकांक्षा ज्या असतात का अपेक्षा असतात त्यातला तरुण होतो. आणि त्यानंतर मी पुण्याला आलो. मुख्य म्हणजे मी स्टॅटिस्टिक्स ऑनर करायचे होते मला आणि ते कोल्हापुरात ती उपलब्धता नव्हती, त्यामुळे पुण्याला आलो. आणि पुण्याला मी सरपरसुमन कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये राहिलो. आणि खरं सांगायचं म्हणजे त्यांची जी लागवण म्हणतात मित्रांची वगैरे, त्यामुळं मी या इंटरव्ह्यूला गेलो, ते सगळे नापास झाले आणि मी पास झालो, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि मी सैन्यात गेलो. त्यामुळं भयंकर काहीतरी माझ्यावर शौर्य किंवा फार उत्तम मी खेळाडू होतो असं काही नाही आहे. परंतु जेव्हा मी सैन्यात गेलो तेव्हा एका अत्यंत उत्तम सध्या जे वातावरण आहे, त्याच्यात ज्या पेशात आपण मोठ्या प्रामाणिकपणे आणि आपल्याला जे करायचे ते करू शकतो, या दृष्टीने मी निश्चित त्याच्याबद्दल सुखी होतो. मला कधी त्याबद्दल वाईट वाटलं नाही की मी सैन्यात का गेलो. नाहीतर माझ्याकडं स्टॅटिस्टिक्समध्ये मी BScला जवळजवळ पहिला आलेलो होतो, तर माझ्या पुढं आणि काही क्षितिजे होती. पण मला वाटलं की मी सैन्यात ही माझी जी मी गेलो त्यानंतर मी अत्यंत समाधानीपणे सैन्यात राहिलो. आपण MSc आणि मास्टर ऑफ इंजिनियर. तर मी BSc झाल्यावर एक NCC मधून मी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये गेलो आणि त्यानंतर माझं कमिशन झालं 1962 साली. तेव्हा मी केवळ 20 वर्षाचा होतो. त्यानंतर सैन्यात गेल्यावर मी अभियंता दलात गेलो, कोर ऑफ इंजिनियर ज्याला म्हणतात, आणि तिथं मी इंजिनिअरिंगची डिग्री घेतली, सगळे घेतात तशी. आणि त्यानंतर जेव्हा एक डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज नावाची एक स्पर्धा परीक्षा असते, त्याला मी जेव्हा पास झालो त्यानंतर तो कोर्स केल्यावर 1 वर्षानं आम्हाला MSc ही डिग्री मिळते, ती MSc झाली. आणि त्यानंतर मी जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो त्यानंतर खाजगीरित्या मी जेव्हा बाकी काम करून त्यावेळेला मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केली. अशा प्रकारे एकामागून एक मला असं म्हणत मी सैन्यात जायच्या वेळी इंजिनियर होतो. पण मग तेव्हाची निवड प्रक्रिया आणि आत्ताची निवड प्रक्रिया ही सारखी आहे का? निवड प्रक्रिया ही जी आहे, मला तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्या सैन्याची निवड प्रक्रिया जी आहे ही जवळजवळ दुसऱ्या महायुद्धात ही विकसित केलेली होती आणि त्यानंतर आपण ती घेतलेली होती. पाकिस्तान सैन्य तेच घेतं. आणि ही जी प्रक्रिया आहे ही मला वाटते जगातील चयन प्रक्रियांपैकी सगळ्यात सर्वोत्तम प्रक्रिया म्हणता येईल. कारण त्याकरता प्रथम तुम्हाला एक लेखी परीक्षा आणि त्यानंतर एक 4 दिवसाचा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड
नावाचा 3 दिवसाचा तो इंटरव्ह्यू असतो आणि तुमची सर्व अंग पाहिली जातात. तुमची बुद्धी, SSB ज्याला म्हणतात, तुमची बुद्धी पाहिली जाते, तुमची सायकोलॉजिकल तुमची टेस्ट घेतली जाते, शारीरिक क्षमता किती आहे पाहिली जाते. अशामुळे ती जी आहे ती अजूनही चालू आहे. किंबहुना जेव्हा 1963 साली आपल्याला इमर्जन्सी कमिशन चालू झाली तेव्हा सरकारचं असं म्हणणं होतं की तुम्ही ती जरा कमी करून जास्त लोक घ्या, पण सैन्य दलाने त्याला साफ नकार दिला. ही कायम तीच राहिलेली आहे. कोल्हापूर म्हणजे मराठमोळं वातावरण आणि सैन्यात हिंदी सोबतच इंग्रजी भाषा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मराठी ते इंग्रजी हा प्रवास कसा राहिलाय, म्हणजे अगदी इंग्रजीत लेखन करेपर्यंतचा हा प्रवास मोठा स्वारस्यपूर्ण आहे. तुम्ही चालू केलं पाहिजे तो प्रवास. मी बाळबोर शाळेत गेलो, विद्यापीठ हायस्कूल कोल्हापूर, जिथं केवळ मराठी शिकवायचे, तिथून चालू झाला आणि 11वीला मी मराठीत हे केलं. त्यामुळं तीच मराठी घेऊन मी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डला गेलो आणि तो कसा मी इंग्लिश बोलोय मला आता आठवत नाही किंवा माझ्या भावालाही आठवत नाही. पण त्यानंतर जेव्हा मी कॉलेजमध्ये गेलो आणि इंग्लिश मिडियम आलं, मग त्याची थोडी सवय व्हायला लागली, परंतु इतकं काही नव्हतं. आणि नंतर जेव्हा मी SSB कडून पास झालो आणि सैन्यात गेलो, तर होतं काय, ही सैन्यात जेव्हा मुलं असतात ते सगळे ते पब्लिक स्कूलमध्ये असतात, उत्तम इंग्लिश बोलतात आणि काही हरकत नाही आहे, ते स्लँग बोलतात, त्यामुळं थोडासा न्यूनगंड निर्माण होतो. पण तरीही त्याच्यावर मार्क करता येते, अशी काही मोठी गोष्ट नाही आहे. ती करत करत मग जेव्हा इंग्लिशचा अशा प्रकारे सवय झाली, कारण सैन्यामध्ये हे कोर्सेस जे आहेत ते सगळे इंग्लिशमध्येच. आता हिंदी अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण हिंदी ही तुमच्या मुलांची, तुमच्या जवानांची भाषा आहे. त्यामुळे ते हिंदी कायम सैनिक संमेलन असतं, जेव्हा त्यांचे इंटरव्ह्यू सगळं हिंदीत असतं, त्यामुळे हिंदी उत्तम होते म्हणण्यापेक्षा चांगली समजण्या इतकी होते. आणि इंग्लिशवर मग अधिकाधिक प्रभुत्व होतं. मुख्य म्हणजे मी सैन्यात असतानाही बरेच आर्टिकल्स, बरेच कॉम्पिटिशन होतं, पण मी चांगल्यापैकी एक वक्ता होतो इंग्लिशमध्ये आणि त्यामुळंच माझं इंग्लिशचं ज्ञान वाढत गेलं. आणि मी जेव्हा पुन्हा पुण्यात आलो तेव्हा माझ्या मराठीवर इतकी पुटं चढली होती की माझं हेच मराठी माझं आहे का मला कळत होतं. म्हणून म्हटलं तो प्रवास थोडा लांब आहे, तिथून चाल. त्यामुळे तो मला पुन्हा घासून टाकावा लागला. आता मी त्यानंतर इंग्लिशची 4 पुस्तकं लिहिली आहेत, परंतु मुख्य म्हणजे खरोखरच पुन्हा माझ्या मातृभाषेच्या मीडियममध्ये माध्यमाला जाणं, ज्याच्यात मी मराठी शिकलो, ते अवघड होतं. आणि झालं काय की हा महत्त्वाचा 60 ते जवळजवळ हा 40 वर्षाचा जो हे होता, त्याच्यात मराठी वाङ्मयाशी असा माझा संबंध तुटला होता. ते अवघड होतं, कारण मी किंवा माझी पत्नी आम्ही सगळेच हिंदी आणि ह्याच्यात, त्यामुळे मराठी पुस्तक वाचणं किंवा कादंबरी ह्याच्याशी सगळ्याशी संबंध तुटला होता. तर तो सगळा पुन्हा जुळवणं, म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा मी आकाशवाणीवर गेलो तेव्हा मला इंटरव्ह्यू झाला लगेच, आणि त्यावेळेला युद्ध चालू होतं, तर मला कारगिलचं मला बोलणं भयंकर अवघड झालं होतं. युद्ध म्हटलं की आम्हा सगळ्यांचा, म्हणजे सर्वसामान्य जनतेचा प्रत्यक्ष संबंध येत नाही आणि आम्हाला दिसतं किंवा कळतं ते इतिहासाच्या पानांमधून तरी किंवा चित्रपट, मालिका यांच्या माध्यमातून. बॉर्डर सिनेमा आहे, गाझी आहे, हकीकत आहे. तुमचा मात्र 1965 आणि 1971च्या युद्धात प्रत्यक्ष सहभाग होता. आम्हाला तो प्रत्यक्ष युद्धभूमीवरचा थरार, त्या आठवणी तुमच्याकडून ऐकायला आवडतील. मी थोडासा स्पष्टवक्ता माणूस आहे. हे जे तुम्ही बॉर्डर म्हटला आणि कुठलं म्हटला तुम्ही दुसरा पिक्चर, हे मी बघितलेलं नाही आहे. हां, परंतु प्रश्नच नाही की युद्ध ही एक खरोखरच रोमांचकारी गोष्ट आहे. आणि माझं असं मत आहे की मी 1971 सांगतोय, काय झालं 1962 आपला पराभव झाला. 1965 जरी आपण म्हटलं आपण विजय झाला, पाकिस्तानचाही विजय झाला. म्हणजे कारण मी एक युद्ध विश्लेषक आहे, त्यामुळे ते अशा प्रकारे त्या पातळीवर राहिला, निश्चितच आपला विजय झाला. पण 1971 हा पूर्ण विजय होता, उल्लेखनीय, डिसायझिव्ह विक्टरी, निर्णायक विजय ज्याला म्हणतात, तो होता. आणि त्यात मला सहभाग घेणं हा खरोखरच माझा मोठा भाग्य आहे. प्रत्येकाला मिळालं नाही, त्यावेळेस त्या प्रत्यक्ष डिव्हिजनमध्ये नसला किंवा तिथे घेऊन जाऊ, त्यामुळं भारताची त्यावेळेस सैन्य संख्या जर समजा 10 लाख असली तर त्याच्यातले 2 लाख लोक युद्ध खेळले, म्हणजे असं आहे, इतकंच आहे. त्यामुळे हे भाग्य आहे प्रथम म्हणजे. परंतु तुम्ही म्हटला ते खरं आहे की मी 20 वर्षात जे शिकलो असेल ते मी त्या युद्धाच्या 15 दिवसात शिकलो. आणि तो जो अनुभव होता, आणि मी अत्यंत माझं पुन्हा भाग्य होतं की मी पुन्हा लोक जेव्हा युद्धाबद्दल बोलतात तेव्हा आपण जाऊन कुणी प्रचंड बहादुरी केलेली आहे आणि 7 पाकिस्तानी मारलेले आहेत असं सांगतात, तसंही काही नाही मला म्हणायचं. परंतु ते आता तुम्ही म्हटला जो थरार आहे तो खरोखर वातावरणातला थरार असतो.
प्रत्येक गोष्ट तुम्ही सगळं विसरून जाता. तुम्हाला स्पष्ट सांगतो की माझी पत्नी, माझी मुलं हे सगळे मी नाही, सगळेच वेळच नाही त्याच्यात. आणि त्याच्यात तुम्ही संपूर्ण समरस होऊन जाता. आणि एक फार सुंदर सांगते, जेव्हा अर्थात मी इन्फंट्रीमध्ये नव्हतो त्यामुळे नंतर गेलो अर्थात, पण त्यामुळे मी काही असा हल्ला केला नाही. पण जी मुलं हल्ला करतात तेव्हा जर गोळीचा आवाज ऐकू आला तर ती गोळी तो तुमच्यासाठी नव्हते कळतं, नाहीतर ती गोळी तुम्हाला लागली तर पण आवाजच ऐकू येत नाही. तर ही गोष्ट आहे जी, तर त्यामुळं अनसर्टनिटी इतकी असते तुम्हाला काय करायचं. आणि त्यामुळं भय हे खरोखरच माझं भय कसं गेलं हे सुद्धा सांगण्याची मदत. पण ते 2-3-4 दिवसात एकदा चालू झाल्यावर ही जी भीती आहे ना ही निघून जाते. आणि त्यामुळं थरार असा जो आहे तो एक गोष्ट घडते आणि त्यानंतर ती थरारकपणे सांगितली जाते, आम्हाला म्हणायचं. शिवाय माणूस जेव्हा तो वीरत्व करतो ते नंतर त्याची वीरता म्हणून त्याच्यावर एक शिक्का मारला जातो. सर, व्यूहरचना कशी असते, निर्णय कसे घेतले जातात, नेमकी काय परिस्थिती होती तुम्ही तिथे असताना? ईस्ट पाकिस्तानचं जे दक्षिण भाग आहे त्याचे वेस्टर्न सेक्टर, ईस्टर्न सेक्टर, नॉर्दर्न सेक्टर, ते त्याच्यातला सदर्न सेक्टर त्याला म्हणतात जसोर आणि खुलना सेक्टर, जो कलकत्त्याहून तुम्ही जर याच्यात गेलात तर थोडक्यात तुम्ही बांगलादेशकडे पाहिलं तर जी मुख्य गांजी जी आहे ती त्याला दुभागते. आणि नंतर बाकी त्याच्या प्रचंड नाही तर त्याचे 4 साधारण भाग पाडता येतील. त्याच्यातला सदर्न सेक्टर जो आहे त्याच्यात म्हणजे आम्ही कलकत्त्याहून च्या बाजूने गेलो आणि जसोर आणि खुलना इथपर्यंत पोचलो. आता तिथला जो निर्णय तुम्ही आहे हा प्रश्न मी आता जरी उत्तर देणं अवघड असलं तरी तो प्रश्न थोडा मार्मिक आहे माझ्या या प्रत्येक परिस्थितीत. काय होतं की ही जी डिव्हिजन आहे जी नंतर मला कमांड करण्याची संधी मिळाली 25 वर्षानंतर, आणि ते सुद्धा भाग्यच. म्हणजे मी काही इन्फंट्रीचा नव्हतो, मी इंजिनियरचा होतो, पण माझी डिव्हिजन आणि ब्रिगेड कमांड करण्यासाठी निवड झाली म्हणून मला त्याची डिव्हिजनची कमांड मिळाली. पण 71 मध्ये नुकतंच एक नवीन कोर उभारलं होतं. कोर म्हणजे काय की तुम्ही सैन्याच्या ज्या लढाऊ जी तुकडे असतात त्याला बटालियन सगळ्यात, नंतर ब्रिगेड, डिव्हिजन आणि कोर, म्हणजे 3 बटालियनची 1 ब्रिगेड होते, 3 ब्रिगेडची 1 डिव्हिजन होते आणि 3 डिव्हिजनचं 1 कोर होतं आणि 3 कोरचं 1 कमांड होते. जसं सदर्न कमांड नाव, हा मी ठोकताळा सांगतोय, एवढी असायला पाहिजे असं नाही आहे. तर त्याच वेळेला 2 कोर नावाचं एक नवीन कोर उभं करण्यात आलं होतं आणि त्याचे कमांडर जे होते ते जनरल रायना, ते नंतर चीफ ऑफ आर्मी स्टाफ झाले, ते त्यावेळी लेफ्टनंट जनरल होते. त्यांना ते कोरची कमांड दिली गेली आणि त्यांच्या हाताखाली 2 डिव्हिजन होत्या, 4 डिव्हिजन आणि 9 डिव्हिजन. ती 9 डिव्हिजन जी होती त्याच्यात थोडा ज्याला म्हणतात फेसलेस मेजर, माझी त्याच्यात आयडेंटिटी काही नव्हती, तर त्याच्यात मी होतो. आणि त्याचा तुम्ही म्हणता निर्णय कसे होतात आणि जे निर्णय येतात, जे बांगलादेशात आपण का जिंकलो त्याचं हे मोठं मार्मिक उदाहरण आहे की ह्या सेक्टरमध्ये आम्ही जाणार होतो कलकत्त्याकडून. कलकत्त्याचं जे मेन हे आहे तिथं बेनापोल किंवा बनगाव म्हणून आहे, बनगाव, झिंगरगाचा आणि जसोर, अशी करून जसोरवर हल्ला करायचा, नंतर खुलण्यावर हल्ला करायचा असं ठरलं होतं. आम्ही असे गेलो असतो अक्षरशः आमची धुळधाण उडवली असते, कारण त्याच्यावर पाकिस्तानी संपूर्ण बसलेले होते. तर एकदम असं जनरल अरोरानी आणि मॅनेकशॉनी आणि रायनानी असं ठरवलं की तिथून जाण्यापेक्षा आपण तिथे एक बॉयरा नावाची नदी होती आणि ती आपल्या सीमेत वाहत होती, तर तिथे एक पूल बनवायचा आणि तिथून सरळ आपण जसोरवर धडक मारायची. म्हणजे जर जसोर तुम्ही एका त्रिकोणाचा तुम्ही जर मुख्य मी ॲक्शन जो सांगितला तुम्हाला कलकत्ता ते जसोर, हा जर तुम्ही त्याचा डायगोनल घेतला तर त्याच्या एका बाजूनं आम्ही सरळ ह्याच्यावर गेलो आणि त्यामुळे पाकिस्तानी संपूर्ण चकित झाले. त्यामुळे जसोरला आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा पाकिस्तानला कळलं नाही आणि ते अक्षरशः सगळ्या तिथं सोडून ते पळून गेले तिथून. आणि ते लोक आम्हाला जेव्हा नंतर भेटले, कारण ते जेव्हा सरेंडर केली, ते त्याचे ब्रिगेड कमांडर जे होते हयात, ते आमच्या ब्रिगेड कमांडरचे कोर्समेट होते, कारण 1947 पूर्वी ते एकाच अकॅडमीमध्ये होते. त्यांनी विचारलं हयात अरे का तो भाग, अरे म्हटलं आम्हाला कळलंच नाही तुम्ही येत आहे म्हणून. त्यामुळं आणि म्हटलं आम्ही गेलो आणि नंतर लगेच त्यांनी आम्हाला मोठा अक्षरशः कडा आव्हान दिलं. ह्याला तुम्ही म्हटलं जे कसं ठरवलं जातं काय आहे की सुंझू नावाचा एक 2500 वर्षापूर्वी एक अत्यंत चिनी तत्ववेत्ता होऊन गेला, त्यानं लिहिलेलं आहे की चांगला जनरल
जो असतो जो लढाई जिंकू शकतो. पण उत्तम जनरल कोण, की जो लढाई न करता लढाई करू शकतो, कमीत कमी हिंसा करून जो लढाई जिंकतो आपल्या डावपेचानं, तो खरा जनरल. आणि हे आपण खरोखरच त्याच्यात दाखवतो. सिक्कीम, मणिपूर सीमांवर सुद्धा आपण काम केलेलं आहे, तर तिथले काही अविस्मरणीय क्षण आहेत का? आपलं भारतीय सीमा इतकी प्रचंड वेगवेगळी आहे की एक सीमा दुसऱ्या सीमेसारखी नाही आहे. आता 71 मध्ये मी सांगितलं, मी अभियंता दलाचा एक मेजर याचा अधिकारी होतो. त्याच्यातला सगळ्यात माझा रोमांचकारी क्षण म्हणजे मी तुम्हाला जे सांगितलं की ती जी बॉरा नदी होती त्याच्यावर एक आम्हाला पूल बनवायचा होता. आणि त्या पुलाचं सामान जे आहे ते क्रुपमान ब्रिज नावाचं सामान केवळ 20 दिवसापूर्वी जर्मनीहून आलं होतं. ते पाकिस्तानला ठाऊक नव्हतं. ते आल्यावर आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्हाला बनवायचा पूल. आणि तो पूल आम्ही अक्षरशः संपूर्ण एका मागं झाडीत जाऊन ह्याच्यावरून तो तिथं जी तळी होती त्याच्यावर, आणि ऐन वेळेला तो तिथं पूर आला. आणि आम्ही तो पूल जो ज्याच्यासाठी 7 तास मिळणार होते तो पूल आम्ही 2.5 तासात बनवला. आता मी जेव्हा तिथे गेलो त्या पुलावर, नंतर त्या रात्री पाकिस्तानला जो कळलं नाही, आणि त्या रात्री त्याच्यावर दुसऱ्या दिवशी त्याच्यावर एअर अटॅक आला. तर आमच्या समुद्र सायबर त्याच्यावर हल्ला केला. तो पूल जेव्हा मी बनवत होतो तो जेव्हा संपला तेव्हा मी वळलो, कारण आता वाहनं चालू करायची होती. म्हणून माझे CEO जे होते त्यांना रिपोर्ट करण्यासाठी गेलो. त्यांनी सांगितलं तू जनरल रैना साहेब तिथे उभे होते, ते म्हणजे त्याला कर. तर जनरल रैना साहेब म्हटले की मला तुझा आणि तुझ्या मुलाचा अभिमान आहे, मुलं म्हणजे आमची जवान, अभिमान आहे, आणि ह्याला आपण विजय सेतू असं नाव देऊ. इट्स अ ब्रिज टू व्हिक्टरी. आणि तो खरोखरच ब्रिज टू व्हिक्टरी दिसला. तर हा तुम्ही एक माझा रोमांचक अविस्मरणीय क्षण म्हणू शकता. त्यानंतर मी मणिपूरमध्ये जेव्हा मी ब्रिगेडियर झालो आणि ज्याला मला जनरल काढू ज्याला म्हणतात, मी इन्फंट्री आणि डिव्हिजन आणि कोरची ब्रिगेड डिव्हिजनची कमांड करण्यासाठी माझी निवड झाली. मी जर इंजिनियर्समध्ये निवड झाली नसती तर त्यानंतर मी जेव्हा मणिपूरमध्ये होतो तो एक खरोखरच अत्यंत दहशतवाद्यांचा अशांत भाग होता. अनेक क्षण त्याच्यात मला सांगता येते. त्यातला एखादा सांगा ना. त्यातला एखादा म्हणजे हे लक्षात घ्या की तिथले जे क्षण आहेत तो क्षण माझ्या कॅप्टन किंवा मेजर त्यांच्या पदरात जाणार, माझ्यात येणार नाही. कारण ते जाऊन तर एक रात्री मला कळलं होतं की 2-3 टेररिस्ट आलेले आहेत. ते नागा टेररिस्ट होते, आलेले आहेत. आणि तिथं जाऊन त्याचा आराखडा मी बनवला, याच्यात त्याच्या बटालियन कमांडर बनवला, पण तो करणार तो कॅप्टन. रात्रभर आम्ही थांबलो होतो तिथं. आणि बरोबर त्यावेळेला जे ठरलं त्याच वेळी ते 3 लोक आले आणि फार उत्तम प्रकारे त्या प्लॅटून आमच्या कॅप्टनसमोर त्याचं काम केलं आणि तिघांनाही पकडलं. हा मोठा क्षण आहे. माझ्या पदार्थ नाही, ते कॅप्टन त्यांच्या पदार्थ म्हणलं पाहिजे. वा. देशभरात हा दिवस मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातोय. तसंच देशभक्तीची भावना आणि देशाविषयीचं आपलं प्रेम, आदर आपण व्यक्त करत असतो ते याच दिवशी. यावर्षी विकसित भारत या संकल्पनेवर स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत. 2047 पर्यंत स्वातंत्र्याची 100 वर्ष पूर्ण होत असताना भारताची विकसित देश म्हणून गणना व्हावी हे आपलं स्वप्न. रसिको, आजच्या या स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रमात आपण संवाद साधतोय निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे सर यांच्याशी. सर, आपण स्थापन केलेली भूतपूर्व सैनिकांची होरायझन ही सेवाभावी संघटना जी आहे ती नेमकं काय कार्य करते? संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्देशनाखाली एक कार्य हाती घेतलेलं आहे भूसुरुंग निकामी करण्याचं. नेमकं ते काय आहे? असं आहे की आज संपूर्ण विश्वभर जवळजवळ 60 करोड भूसुरुंग वेगवेगळ्या युद्धानंतर पडलेले आहेत. ओके. आणि प्रत्येक 20 मिनिटात पृथ्वीच्या पाठीवर कुठून ना कुठून तरी एक भूसुरुंगामुळं एक मनुष्य हत्या होते. याच्यासाठी लेडी डायना यांच्या नावाखाली एक अँटी माइन नावाची एक मोठी आंतरराष्ट्रीय चळवळ उभी करण्यात आली की हे भूसुरुंग निदान जिथं जिथं लोक राहत आहेत तिथं काढावेत आणि जी शेतीची जागावर आहे ती त्यांना परत करावी. ही मोठी योजना आपल्या राष्ट्रसंघाने चालू केली आणि त्याच्यात अनेक आंतरराष्ट्रीय संस्था काम करतात. मी पहिली भारतीय संस्था
स्थापन केली. 2001 साली मी निवृत्त झाल्यानंतर 3 वर्षांनी ती स्थापन केली. ती स्थापन केल्यावर भारत सरकार, श्रीलंकन सरकार आणि श्रीलंकेमधली MMIP नावाची एक अशा प्रकारे संस्था आहे, त्या तिघांनी मिळून आम्ही तिथं काम करायचं ठरवलं. आणि त्यासाठी नॉर्वे गव्हर्नमेंटनं त्या रक्कम देऊ केली. त्याला प्रचंड राशी लागते हे काम करण्यासाठी. जवळजवळ 6 महिन्यासाठी आम्हाला जवळ 2.5 करोडची इतकी राशी मिळाली होती. आणि त्यानंतर आम्ही ते काम श्रीलंकेत चालू केलं. ह्या संस्थेची कल्पना अशी होती की पूर्वसैनिकांची, पूर्वसैनिकांसाठी आणि पूर्वसैनिकांकडून अशी संस्था आहे. ही एक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, धर्मदायी संस्था आहे. त्यामुळे आमचे जे पूर्वसैनिक जे असतात, ज्यांना या भूसुरुंगाबद्दल सगळं ठाऊक असतं, ते जाऊन जिथं जिथं भूसुरुंग आहेत तिथे तर काढण्याचं आम्ही काम करतो. कसे निकामी केले जातात ते? फार मोठी त्याची जी पद्धत आहे ती बरीच लांब आहे, परंतु अक्षरशः एक माइंड डिटेक्टर असतो, त्यानं ऐकू आणि अक्षरशः प्रत्येक जे जमीन असते ते प्रत्येक 6 इंच टोचून त्याच्या खाली भूसुरुंग आहे का बघावं लागतो. मग आजवर किती देशांसाठी हे काम केलंय? आम्ही श्रीलंकेत, जॉर्डन आणि कुवेट या 3 ह्याच्यात काम केले. आणि किती भूसुरुंग निकामी झाले असतील? ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही जवळजवळ 1.5 लाख भूसुरुंग काढलेले आहे आणि जवळजवळ 10 लाख स्क्वेअर मीटर म्हणजे जवळजवळ 1000 स्क्वेअर किलोमीटर जी भूसुरुंगग्रस्त भूमी होती ती आम्ही परत केलेली आहे. आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट या संस्थेच्या माध्यमातून औरंगाबाद आणि नाशिकमध्ये आपण मुलामुलींची सैनिकी प्रशिक्षणासाठी निवड करता. या संस्थेविषयी काय सांगता येईल? संस्थेची स्थापना कशी झाली, मुलांची निवड कशी केली जाते? 1980 दरम्यान यशवंतराव चव्हाणाने जनरल थोरातांना सांगितलं की जनरल साहेब, आपण NDA तर स्थापन केली आहे, तर NDA महाराष्ट्रात आहे पण महाराष्ट्रीयन NDA नाही आहेत, आपण काय करावं? तर थोरातांनी अशी एक नवीन सिस्टीम, असा नवीन संकल्पना अशी काढली की आपण 10वी पास झालेल्या मुलांना घ्यावं, त्यांना 2 वर्ष हॉस्टेलमध्ये ठेवा, आपल्याजवळ आपल्या शिस्तीखाली ठेवावं आणि त्यांना कुठल्याही शाळेत जाऊन द्यावं. 2 वर्ष ते 12वी करतील, पण त्या 2 वर्षात आपण त्यांची NDAची तयारी करून घ्यावी. त्यामुळे ही संस्था 1984 औरंगाबादमध्ये स्थापन झाली. तेव्हापासून ही काम करते जवळजवळ 50 वर्ष. तिथं मुलं 10वी नंतर येतात. पूर्वी ही मुलं जी होती ती 800-900 मुलं, आज जवळजवळ 10 ते 12 हजार मुलं त्याच्यासाठी अप्लाय करतात. त्याच्यातून त्यांची रिटन एक्झाम घेऊन आम्ही 400 मुलं मुलाखतीसाठी बोलतो आणि मग त्याची मुलाखत घेऊन आम्ही 60 मुलांची निवड करतो. तर दरवर्षी 60 मुलं तिथं राहतात. त्याच्याकडे मेजर लेफ्टनंट जनरल पाटणकर हे त्याचे चेअरमन आहेत आणि आम्ही 2 जनरल, एक रिअर ॲडमिरल आणि एक एअर कमोडोर, हे असे त्याचे मेंबर्स आहेत. ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या हाताखालीच चालतं. मला खरंच सांगू इच्छितो की मुलं जी येतात त्याच्यासाठी ती अक्षरशः खेड्यापाड्यातून, मला एक मुलगा म्हटला तू कुठून येतोस, तो म्हणला इंदुलनगर, जेव्हा आमच्या कोल्हापूरच्या जवळ आहे, म्हटलं तिथं शाळा आहे का? आणि तो मुलगा माझ्यासमोरून इंग्लिश बोलत होता. अत्यंत अवघड प्रश्नांची उत्तरं देत होता. आम्ही जी प्रश्न उत्तर आहे ते सायन्स म्हणा, गणित म्हणा, त्याची अवघड प्रश्न त्यांना विचारतो. तर ही मुलं आज माझ्या मते संपूर्ण जो खालचा वर्ग होता त्यांची मुलं इतकी उत्तम शिकत आहेत आणि त्याच्यात खरोखरच इंग्लिश बोलण्याची की उत्तम सफाई येते. माझे असं मत आहे की सेमी इंग्लिश ही जी सिस्टीम चालू केलेली आहे ती अत्यंत यशस्वी झालेली आहे आणि मुलं सायन्स किंवा मॅथमॅटिक्स किंवा याची अत्यंत उत्तम उत्तर देऊ शकतात आणि त्यांची उत्तम तयारी होते. की आम्ही औरंगाबादला जेव्हा इंटरव्ह्यू घेत होतो तर एक मुलगा आला, एप्रिल-मे मधले दिवस होते, त्या मुलानं संपूर्ण एक सूट आणि टाय वगैरे घालून आमच्यासमोर, मी तर म्हणलं बाळा तुला गरमी वाटत नाही आहे का? हो ते मला वाटते सर, पण मला वडिलांनी सांगितलं की तू जनरल आणि ॲडमिरल समोर जाऊन उभारणार आहेस, तुला चांगले कपडे पाहिजेत. फार छान म्हटलं. तुझे वडील काय करतात? तो म्हणला गडिंग्लजमध्ये ते एक प्यून आहेत एका बँकेत. मग म्हटलं आम्ही त्याला विचारलं तुला काय व्हायचं आहे? आणि इंग्लिशमध्ये बोलत होता. तो म्हणला मला फायटर पायलट व्हायचं आहे. मग आम्ही त्याला प्रश्न विचारले
खरोखरच तो मुलगा प्रश्नाची उत्तर थोडक्या मोडक्या इंग्लिशमध्ये म्हणा पण दिली. आज तो मुलगा फायटर पायलट आहे. वा. आणि आज तो विमानं चालवतोय. मला वाटतं ह्यापेक्षा त्या संस्थेचं मोठं यश नाही आहे. त्यामुळं कुणी सैन्यात जावं ह्यापूर्वी माझ्या कल्पना होत्या आणि कुणी अधिकारी होत्या या सफाशाट झालेल्या आहेत. आज प्रत्येक मुलगा जाण्यासाठी पात्र झाले आणि त्याच्यात मोठी एक अहममिका आकांक्षा आलेली आहे आणि ते खरोखरच मोठी आशावादी आहे. आम्ही मुलींचं नाशिकला मागच्या वर्षी SPI सर्व्हिसेस प्रिपरेटरी चालू केली आणि तिथंच ज्या मुली ज्या इंटरव्ह्यू आल्या त्या खरोखरच इतक्या हुशार, त्यांनी आम्हाला इतकी उत्तम उत्तरं दिली आणि आता त्याच्यातल्या किती ND जात आहेत हे आम्हाला 2 वर्षांनी दिसेल. वा. आजवर किती मुलं तुमच्या या संस्थेच्या माध्यमातून पुढे गेलेली आहेत? आमच्या संस्थेच्या म्हणजे तुम्ही स्ट्राईक रेट जर म्हटला तर आज आमच्या संस्थेचा स्ट्राईक रेट कुठल्याही सैनिक स्कूलपेक्षा अधिक आहे. प्रत्येक वर्षी आमची निदान 12 ते 14 मुलं NDAमध्ये असतात. म्हणजे यावेळेला आत्ता NDAमध्ये 60 मुलं तिथे SPIची शिक्षण घेतात. या सगळ्या गोष्टी पुस्तक रूपानं किंवा सदराच्या रूपात प्रसिद्ध कराव्यात, लिहाव्यात असं कधी वाटलं तुम्हाला? पुन्हा एक अत्यंत स्वारस्यपूर्ण पार्श्वभूमी आहे. 1999 साली माझ्या बायकोचं पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि ती MH मिलिटरी हॉस्पिटलमध्ये होती. तर मी तिच्याजवळ बसलो होतो आणि एक बातमी आली होती त्याच दिवशी, जे बटालिक नावाचं क्षेत्र आहे त्याच्यात काही लोक असे सापडले गेले, संपूर्ण बटालिक टायगर हिल या याच्यात, आणि ते कदाचित टेररिस्ट असावेत आणि असं हे मी जेव्हा वाचलं. त्या क्षेत्रात मी ब्रिगेड मेजर नाव म्हणून काम केलेलं होतं आणि मला काही उद्योग नव्हता म्हणून रात्री बसून मी एक अक्षरशः मराठीशी कुस्ती खेळत रात्रभर मी एक लेख लिहिला. आणि तो लेख असा होता की ही गोष्ट काही साधी नाही आहे, ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे आणि माझ्या मतानं हा आपल्यावर कुणीतरी मोठ्या प्रमाणात हे इन्फिल्ट्रेशन ज्याला म्हणतात घुसखोरी झालेली आहे हे मी लिहिलं. आणि मी सकाळी ते घेऊन ते सकाळच्या ऑफिसमध्ये दुर्दैवानं 2 जूनला सकाळची औरंगाबाद एडिशन लॉन्च होणार होते, त्यामुळे सगळे लोक बाहेर गेले होते. तो लेख तसाच पडून राहिला. आणि 5 जूनला जेव्हा संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस अनाऊन्स केलं की हे असा मोठ्या प्रमाणात झालेला आहे घुसखोरी झालेली, आणि त्या दिवशी सकाळनं तो प्रसिद्ध केला. त्यावेळेस मी संपादकांच्या ऑफिसमध्ये गेलो. कुवळेकर ते कोल्हापूरचे आहेत. त्यांना म्हटलं, कुवळेकर साहेब, आय हॅड गिव्हन यू व्हिजन, यू हॅव मेड इट अ न्यूज अनालिसिस. मी तुम्हाला एक मोठा अशा प्रकारे काय होणार आहे सांगितलं होतं. कोळेकरांनी माझं चेक करून जोपर्यंत मी घरी गेलो तोपर्यंत मला ते म्हणले, तुम्ही ताबडतोब आमच्याकडे आमची मीटिंग झालेली आहे म्हणून तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं मला गोल्फला जायचं, मी येऊ शकत नाही, 3 लोक तिथं उभे आहेत. ते म्हणले परत येता नाही या. आणि परत आल्यावर कोळेकरांनी मला सांगितलं की पित्रे साहेब, तुम्हाला मी एक खोली देतोय आणि तिथं बसून तुम्ही दररोज एक असा पुढील कारगिल युद्ध होतोपर्यंत लेख लिहायचा. मी त्यांना म्हटलं शक्य नाही मला मराठीत लिहिणं दररोज. ते म्हणले शक्य आहे, मी तुमच्या समोर बसतो, परंतु हे लिहायचं आहे तुम्ही. मी त्यानंतर 42 लेख लिहिले. त्याचं नाव युद्धवेध होतं. खूप गाजलं. फॅन क्लब म्हणतात काय मालकं नाही, कोणाला काय ठोक होतं. आणि ते लिहिल्यावर जे संपलं तर दिलीप माजगावकर त्यांनी मला सांगितलं की तू हे कोणालाही देऊ नकोस, ह्याच्यावर पूर्ण ग्रंथ लिही, पूर्ण पुस्तक लिही. त्यामुळे डोमेल ते कारगिल नावाचं मी पुस्तक लिहिलं. पण नंतरचं जे पुस्तक आहे ते भारत चीन युद्ध 1962चं न सांगण्याजोगी गोष्ट, त्यालाही पुरस्कार लाभलेला आहे. ही सगळी पुस्तकं लिहिताना तुम्ही अभ्यास कसा करता? कारण त्यात सगळे नकाशे, सगळ्या गोष्टी सविस्तर इतक्या छान मांडलेल्या दिसतात ना. कशी काय बैठक असते तुमची? युद्धावर पुस्तक लिहायचं असलं, जो संपूर्ण जो इलाका आहे, तो एरिया जो आहे, त्याची तुम्हाला चांगली माहिती पाहिजे. 1962 साली जे युद्ध झालं त्यानंतर लगेच मी नेफामध्ये माझं पोस्टिंग झालं. ते नॉर्थ ईस्ट फ्रॉन्टियर एजन्सी, ज्याला आता आजकाल अरुणाचल प्रदेश म्हटलं, तर तो अरुणाचल तिथं माझं पोस्टिंग झालं. आणि तिथं पुन्हा 68 ते 70 2 वर्ष मी तिथे राहिलो. तिथं 2 वर्षांतर जेव्हा हे युद्ध घडलं होतं तेव्हापासून माझं सारखं मनात होतं आपण कधीतरी यावर लिहावं. आणि मी ते वाचत राहिलो. त्यात प्रचंड पुस्तक आहे. आणि त्याचं पुन्हा दिलीप माजगावकरांनी मला सांगितलं होतं आपण त्याच्यावर पुस्तक लिहायचं आहे. आणि हँडरसन ब्रुक्स रिपोर्ट जो महत्त्वाचा रिपोर्ट आहे तो कुणीतरी, म्हणजे आम्हाला ठाऊक आहे कुणी, तो इंटरनेटवर अपलोड केला.
आणि ते जेव्हा कळलं आणि तो जेव्हा मी वाचला त्यामुळं आम्ही ते पुस्तक लिहिलं. वा. पण त्याच्यानंतर मग दुर्दम्य पुस्तक आहे, श्रीलंकेची संघर्ष गाथा आहे, ॲडमिरल भास्कर सोमण. आता ही तर पुस्तकं आहेत जी सैन्याशी निगडीत आहेत. पण सैन्याशी निगडीत काही पुस्तकं लिहिल्यानंतर जैतू जैतू शिवाजी आणि बाजीरावाच्या 20 वर्षाच्या कारकिर्दीतल्या सगळ्या मोहिमा आणि त्याचं अश्वारोहण कौशल्य हा सगळा इतिहास का मांडावासा वाटला? आणि या पुस्तकांना पुरस्कार लाभलेत लागोपाठ. हो, या दोन्ही पुस्तकांना महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार लाभलेले आहेत, एकामागून एक. आता बाजीरावच्या बद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. निनाद बेडेकर माझे चांगले मित्र होते आणि त्यांनी मला एकदा प्रोग्रामला बोलवलं होतं जिथं बाजीरावबद्दल एक डिस्कशन त्याच्या वाढदिवसा दिवशी टिळक स्मारक मंदिरमध्ये दीक्षण होतं. आणि त्यावेळेस त्यांची सिरियल एक चालली होती बाजीराववर. आणि तो जो 2 तासाचा कार्यक्रम चालला होता त्याच्यात बेडेकर आणि ह्यांना 1-2 प्रश्न विचारले जायचे बाजीरावच्या युद्धकलेबद्दल. आणि नंतर त्याच्यात काम करणारे जे अभिनेते होते त्यांनी हेअरकट कुठं घेतला आणि त्यांनी घोडं खेळ चालवायला शिकले. तर मी थोडा वेळ जेव्हा वाटलं मी तिथून निघून गेलो. आणि त्यानंतर मी बेडेकरांना सांगितलं की मला बाजीरावांच्या खऱ्या युद्धकलेबद्दल पुस्तक नाही आहे, ते लिहायचं. त्यामुळं आम्ही पुन्हा दिलीप माजगावकरांचं आमचं बोलणं झालं आणि पुस्तक जे तुम्ही म्हटला बाजीरावांवरचं ते आम्ही लिहायला घेतलं. मला वाटते बाजीरावांची जी तुलना आहे, एक अश्वारोही म्हणून नाही परंतु ज्याला अ मोबाईल वॉरफेअर जनरल म्हणतात, त्यांची जी पालखेडची लढाई आहे ती पालखेडची लढाई फील्ड मार्शल मॉन्टगॉमरी ज्यांनी दुसऱ्या महायुद्धात संपूर्ण नेतृत्व केलं, त्यांनी एक पुस्तक लिहिलं हिस्ट्री ऑफ वॉर. संपूर्ण 3000 BC पासून सेकंड वर्ल्ड वॉरपर्यंत सगळी त्याच्यात युद्ध दिलेली आहेत. आणि त्याच्यात त्यांनी माझे फक्त एकच युद्धाचं जे वर्णन केलं आहे अफजल खान बरोबरच्या याचा नुसतं उल्लेख केलेला आहे, परंतु पालखेडच्या युद्धाचा त्यांनी जवळजवळ 10 ओळीत उल्लेख केला आहे. आणि त्यांनी त्याचं वर्णन असं मास्टर फील्ड ऑफ स्ट्रॅटेजिक मोबिलिटी, मास्टर पीस. म्हणजे रणनीती आहे रणभूमीवरची, गतिमान युद्धाची जी रणनीती आहे त्याचा तो एक आदर्श नमुना आहे. बाजीरावांची जी ख्याती आहे ती प्रतिमा जी आहे ती मस्तानीमुळे झालेली आहे. आणि बाजीराव हे मस्तानी बरोबर केवळ 11 महिने राहिलेले आहेत, परंतु आपली रोमॅन्टिसिझम जी असते ना त्यामुळे त्यांना संपूर्ण झाळकळून टाकले. परंतु त्यामुळं बाजीराव योद्धे काय होते. आणि मला सांगायचं असं आहे की बाजीराव हे एका आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक गतिमानशूल युद्ध आहे. त्याचप्रमाणे शिवाजी महाराज हे छुप्या युद्धाचे गनिमिकावा. त्यामुळे ह्या दोघांचे आणि ह्या दोनच हे युद्ध प्रकार जे आहेत हे आज अस्तित्वात आहेत. सर, विश्वकोश समितीवर सुद्धा आपण 5 वर्ष काम केलेलं आहे, ते कशा स्वरूपाचं होतं? त्यावेळेला करंबेळकर अध्यक्ष होते आणि मला त्यांनी अर्थातच संरक्षणा विभागलेला होता आणि संरक्षणावरचे जे कोश आहेत ते मी लिहित होतो. ते कायम चालू राहणार काम आहे. त्याच्यात बरीच मी आणि 1-2 मी आमची मदत घेतली. आम्ही बरंच त्याच्यात विश्वकोशामध्ये बरंच ॲडिशन केलेली आहे. सर, स्वातंत्र्य हे आपल्या विकासासाठी प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, पण स्वातंत्र्यासोबत येते ती जबाबदारी आणि शिस्त. तर आज स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना कसं आहे की घरोघरी किंवा तरुणांच्या मनात सुद्धा एक विचार असतो की चला सेलिब्रेशन आहे, साजरं करूया. तर याविषयी तुम्ही काय सांगाल नेमकं? मी आत्ताच तुम्हाला तुमच्या आपल्या नव्या पिढीबद्दल खरोखरच मोठे कौतुकाचे उद्गार काढलेले आहेत, परंतु शिस्तीबद्दल जेव्हा तुम्ही या पिढीच्याबद्दल मला विचाराल तर मी निराश आहे. ह्या राष्ट्राला शिस्तीची अत्यंत आवश्यकता आहे, याबद्दल प्रश्न नाही. याबरोबरच मी सांगू इच्छितो की जी एक तक्रार केली जाते सगळ्यांकडे की मुलं सध्या संरक्षण दलात जाण्यास तयार नाही आहेत आणि ती बाकीच्या क्षेत्रांकडे जिथं पैसे मिळतात तिथली ओढली जातात, हे मला पटत नाही आहे. आपल्या संरक्षण दलात जाणारी मुलं, जाऊ इच्छिणारी मुलं खूप आहेत, ती अत्यंत झटून तयारी करतात, परंतु भारतीय सैन्यात जाण्याच्या पात्रता जी आहे ती इतकी खरोखरच उंचावलेली आहे. त्यामुळं प्रत्येक जाऊ शकत नाही, त्यामुळे ते निराश होतात. परंतु खरोखरच सध्या मुलं डिफेन्स सर्व्हिस आकर्षित होतात. एकदा ती सैन्यात गेली की त्यांचं खरोखरच जे त्यांचे व्यक्तिमत्व जे आहे, त्यांचे विचार जे आहे, त्यांची शिस्त आहे ती
वाढत जाते, ती पाहिजे तसे होते असं मला म्हणायचं. परंतु एक सशक्त भारत तयार करायचा असला तर तो केवळ शक्तीचा नाही, बुद्धीचा नाही, तो सर्वांगी भारत आपण तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. पण खरोखरच आपण आपल्या ज्या मर्यादा आहे, ज्या आपण आपले स्टँडर्ड्स आहेत ते वाढवणं अत्यंत आवश्यक. मेजर जनरल शशिकांत पित्रे सर, आज या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पुण्याहून इथं आलात आणि आमचा आजचा स्वातंत्र्य दिन अतिशय छान साजरा झाला. त्यासाठी आपले मनापासून आभार. धन्यवाद. अत्यंत आभार. रसिको, सुमारे 150 वर्ष इंग्रजांच्या अंमलाखाली पारतंत्र्यात असलेल्या भारतीय जनतेला आपल्या संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्याय ही मूलभूत तत्व मिळाली. आणि त्यातलं स्वातंत्र्य हे मानवाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी अत्यंत महत्वाचं समूल्य. आणि स्वातंत्र्यासोबत येते ती जबाबदारी, शिस्त. तेव्हा या जबाबदारीचं पालन आपण सर्वांनीच करूया. आजच्या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिनं, सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार. आत्ताच आपण ऐकत होतात स्वातंत्र्य दिन विशेष निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांची माधुरी रावराणे यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.